ब्रेकनंतर स्वागत। एक मोठी ब्रेकिंग न्यूज पुण्यातून समोर येते। पुणे जमीन घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या शीतल तेजवानीनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। आपल्यावर दाखल झालेले गुन्हे चुकीचे असल्याचा दावा करत तेजवानीनं मुंबई हायकोर्टामध्ये FIR रद्द करण्यासाठी अर्ज केलाय। तर आरोपी शीतल तेजवानीनं ॲडव्होकेट दीपाली केदार यांच्यामार्फत हायकोर्टामध्ये याचिका दाखल केल्याचं कळतंय। दरम्यान पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांकडून तेजवानीचा जबाब नोंदवण्यात आलाय। कागदपत्रांची देखील तपासणी केली जाणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती आपण घेऊयात आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याकडून। गोविंद, अर्थातच हा अत्यंत महत्वपूर्ण घटना मानली जाते या सगळ्या प्रकरणातली, कारण की मुंबई उच्च न्यायालयाकडे याचिका दाखल केल्यानंतर शीतल तेजवानी यांना काही दिलासा मिळतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण की मुख्य आरोपी त्या आहेत। मुंबई उच्च न्यायालयाने अजूनही ही याचिका सबमिट करून घेतली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली। त्यामुळं खरं तर उच्च न्यायालयातनं त्यांना काही दिलासा मिळतो का याकडे लक्ष आहे। मात्र दुसरीकडे बघितलं तर इथे एकीकडे चौकशी सुरू आहे तेजवानीची आणि दुसरीकडे धावपळ जी आहे तिची न्यायालयाकडे दाद मागण्याची ती दिसते आहे। याचाच अर्थ असा आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये जे आपल्या विरुद्ध FIR दाखल केल्या गेली आहे ती चुकीची आहे असा दावा करत तिने ॲडव्होकेट दीपाली केदार यांच्या मार्फत ही याचिका दाखल केली। मात्र ही याचिका मुंबई उच्च न्यायालय दाखल करून घेते का आणि एकंदरीत त्या संदर्भात काय निश्चितच गोविंद, या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी। पुढच्यावर आता अमित शहांनी एकनाथ शिंदेंची मनधरणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। महाराष्ट्रातील घडामोडींकडे माझं लक्ष असून महाराष्ट्रातील बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत। तसंच तुम्ही NDAच्या घटक पक्षाचे प्रमुख आहात, त्यामुळे तुमचा योग्य सन्मान राखला जाईलच असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी एकनाथ शिंदेंना दिलंय असं कळतंय। सूत्रांकडून ही माहिती मिळते। त्यामुळे एकूणच आता शिंदे आणि शहांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना आश्वस्त केलेलं आहे, तुम्ही NDAचा प्रमुख घटक पक्ष आहे, त्यामुळे तुमचा योग्य महाराष्ट्रातल्या घडामोडींवर बारीक लक्ष असल्याचं देखील अमित शहांनी सांगितल्याचं कळतं। अब मारा तो मारा, फिर से मार के देख, हे जे आपण गल्ली चौकात जे ऐकत होतो त्यातलाच हा प्रकार आहे। प्रत्येक गोष्ट हे अमित शहांपर्यंत जाणं याचाच अर्थ सगळं हे गुणागोविंदाने चाललेलं नाही, तर एक मोठा टोळी युद्ध हे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सुरू आहे, याचाच तो दुसरा नमुना। खरं तर एकनाथ शिंदेंनी अशी कुठली तक्रार करायला मी गेलो नव्हतो असं जरी प्रसार माध्यमांना सांगितलं असलं तरी बातमी वेगळीच समोर येते। मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा, शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना तसे आदेश दिलेले आहेत। भाजपने शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना फोडलं आणि त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला, त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेनं मित्रपक्षातील काही असंतुष्ट पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याची रणनीती आखलेली होती। 22 तारखेला मित्रपक्षातील या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सोहळा घ्यावा अशी विनंती या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती। पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गेल्या 2 दिवसात झालेल्या चर्चेनंतर हे सगळे संभाव्य प्रवेश रोखण्याचे आदेश एकनाथ शिंदेंनी दिलेले आहेत। महायुतीत वितुष्ट येईल असं कोणतंही काम करू नका असं शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलंय। हे पक्षप्रवेश प्रामुख्याने ठाणे, रत्नागिरी, मराठवाडा, नवी मुंबई, रायगड या भागातले होते। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी बोलूया। उदय, मुख्यमंत्री आणि अमित शहा या दोघांशी बोलल्यानंतर एकनाथ शिंदेंनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। अगदी बरोबर, आपण पाहतोय काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाची बैठक झालेली आहे। तब्बल 50 मिनिटं ही बैठक झाली होती आणि बैठकीमध्ये समन्वय जो आहे तो साधण्यात आलेला आहे। महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश जे ते देण्यात आलेले आहेत। त्यामुळेच आता एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षातील सर्व मंत्री आणि नेत्यांना सांगितलेलं आहे की महायुतीतील मित्र पक्षातील जे अधिकारी आहेत त्यांना पक्षप्रवेश द्यायचा नाहीये। जे पक्षप्रवेश तुम्ही नियोजित केलेले तात्काळ रद्द करण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत। त्याचबरोबर आपल्या पक्षातून किंवा त्यांच्यापासून कुठल्याही प्रकारे फोडाफोडीचं राजकारण जे आहे स्थानिक पातळीवरती ते करता कामा नये असे स्पष्ट आदेश जे आहेत शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांना नेत्यांना दिलेले आहेत। नक्की, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल।
आपल्याला उदय जाधव अधिक माहिती देत होते की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना बजावले की महायुतीत काही अडथळा निर्माण होईल असं कृती करू नका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आणि जसं आता उदय सांगतायत 50 मिनिटं त्या दोघांमध्ये चर्चा झाली। यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची शहांकडे तक्रार केली असं कळतंय। यामध्ये प्रामुख्याने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर त्यांचा रोख दिसून आला। दरम्यान अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर बोलताना शिंदेंनी मी रडणारा नाही तर लढणारा नेता आहे अशी छोटीशी राज्यातली गोष्ट मी काही अमित शहांना सांगायला आलो नव्हतो, तो विषय तिथेच महाराष्ट्रात मिटला असं एकनाथ शिंदे म्हणाले। अमित शहांकडे शिंदेंनी काय गारहाणं मांडलं बघा। खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील शिवसेना नेते गळाला लावले। रवींद्र चव्हाणांमुळे महायुतीत वाद निर्माण होत आहेत। महायुती विरोधातल्या बंडखोरांना आर्थिक पाठबळ सुद्धा दिलं जात आहे। पक्षप्रवेशाकरता पैशांचा बाजार मांडला जातोय। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती म्हणून लढायचं ठरलेलं असताना हे वागणं योग्य नाही। ऐनवेळी भाजपकडून स्वबळाची तयारी केली जाते। भाजपच्या वरिष्ठांनी निर्णय न घेतल्यास निवडणुकीत फटका बसू शकतो असं अमित शहांकडे शिंदेंनी म्हटलेलं आहे, तशी तक्रार केलेली आहे असं कळतंय। तक्रारीचा पाढा वाचणारा रडणारा एकनाथ शिंदे नाही आहे, तुम्हाला मी सांगतो। रडणारा नाही, लढणार आहे आणि ते आपण पाहिलं वेळोवेळी। त्यामुळे या छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो। ज्या नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे प्रश्न आहेत हे इथे राष्ट्रीय स्तरावर आणण्याचा काही विषयच नसतो। त्यामुळे आम्ही काल मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बसलो, चर्चा झाली, त्यामधून एवढंच ठरलं की महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही, महायुतीमध्ये कुठेही मतभेद होणार नाही, याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे आणि तशा प्रकारच्या सूचना प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी दिल्या पाहिजे अशा प्रकारची चर्चा झाली आणि त्यामुळे तो विषय जो आहे तो काल तिकडे संपलेला आहे, तो दिल्लीचा विषय नाही आहे। मात्र नाराजी दूर झाली नाही, नाराजीचा हा विषय इथं नव्हताच मुळात। त्यामुळे तो विषय जो होता तो महाराष्ट्र स्तरावरचा आणि स्थानिक पातळीवरचा होता, तो राष्ट्रीय पातळीवरचा विषय नव्हता। रवींद्र चव्हाणांची खास करून रवींद्र चव्हाण जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या भूमिका, त्यांनी ज्या पद्धतीने पक्षप्रवेश केले, तुमच्या पक्षात ज्या तुमच्या उमेदवारांनी ज्यांचा पराभव केला होता त्यांना पक्षात घेऊन ताकद देण्याचं काम केलं। अरे बाबा, झाला ना ते काल, विषय संपला तो इथे विषय दिल्लीत नाहीये। तुम्ही आता दिल्लीत आहात का मुंबईत आहात? नाही, आम्ही दिल्लीतून मुंबई बघतो सर। त्यामुळे तो विषय काल संपलेला आहे, तो विषयाला एवढा मी गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही। या सर्व प्रक्रियेचे 2-3 भाग पडतात। मुळात हे कोणत्याही विचाराच्या अनुषंगाने नव्हे तर केवळ सत्ता आणि सत्वा हा परवलीचा शब्द असल्यामुळे सर्व एकत्र आलेले आहेत आणि सत्तेसाठी एकत्र आल्यानंतर यांचं टोळी युद्ध जे आहे ते अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि या टोळी युद्धाच्या अनुषंगानं हे सरकार कार्यरत असल्यामुळे यांना गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार देखील आम्ही म्हणतो। राहिला दिल्लीश्वरांना गाठणे, तर महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस हे शॅडो मुख्यमंत्री आहेत। महाराष्ट्राचे मूळ मुख्यमंत्री जे आहेत हे अमित शहा आहेत आणि अमित शहा सांगतील तो त्यांना मंत्री बनवलं जातं, ती खाती दिल्या जातात आणि महाराष्ट्राचा सर्व कारभार हा अमित शहा चालवत असल्यामुळे छोट्या मोठ्या सगळ्या कुरबुरी ज्या आहेत या अमित शहांच्या कानावर घाला लागतात आणि अमित शहा महाराष्ट्राचे सर्व निर्णय घेतात। कुठेतरी हा सरकार महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवून महाराष्ट्रातले निर्णय महाराष्ट्रात न होता हे आता दिल्लीवरून व्हायला लागलेले आहेत। त्याच्यात मिठाचा खडा पडल्यावर कलाकंद करून कसा खायचा हे भारतीय जनता पक्षाला चांगलं माहिती आहे। आधीच त्यांनी 2 पक्ष फोडलेले आहेत, आता पुन्हा जे आहेत त्यांच्यासोबत असणाराही पक्ष हे फोडण्याच्या अनुषंगानं आता त्यांची कलाकंद योजनाही असावी। कुठेतरी हा सरकार महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवून
महाराष्ट्रातले निर्णय महाराष्ट्रात न होता हे आता दिल्लीवरून व्हायला लागलेले आहेत। 2 दिवसापूर्वी पार्थ पवारांना मिळालेली जी क्लीन चिट आहे त्यासाठी ती मिळवण्याकरता देखील दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना अमित शहांना दिल्लीला जाऊन भेटावं लागलं होतं, याचं देखील स्मरण या निमित्ताने करून देतो। एकनाथ शिंदेचे तारणहार, एकनाथ शिंदेचे मसीहा म्हणून जर त्यांना कुणाकडेही दाद मागायची असेल तर ती एकमेव व्यक्ती म्हणजे अमित शहा। त्यामुळे जरा राज्यात कुठे काही खुट्ट झालं की एकनाथ शिंदे एकतर आपलं दरेगाव गाठतात, नाही तर ते अमित शहांकडे जायला निघतात। पण मुळात अमित शहांकडेच ते का जातात तर त्याचं एक महत्त्वाचं कारण हेही आहे की अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये असणारा कोल्ड वॉर आणि जो देवेंद्र फडणवीसांच्या रडारवर असतो तो अमित शहांना फार प्रिय असतो। याच न्यायाने जर रवींद्र चव्हाणांनी आमची माणसं फोडलेली असतील तर याची दाद कुणाकडे मागायची, म्हणून कदाचित ते तिकडे गेलेले असतील।